हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. सो गेल्या सॅटर्डेला आकाश लवकर घरी आला आणि येताना मस्त चिकन बिर्याणी आणली होती. सो आमचं जेवण वगैरे लवकर झालं. तर आम्ही निघालो होतो धुरंधर 2 बघायला. आमचं सगळं आवरून वगैरे झालं. पिल्लूला पण आवरलं, त्याला फुल जॅकेट वगैरे घातलं, कारण बाहेर किती जरी गरमीचं वातावरण असलं तरी तिकडे खूप एसीचं वातावरण असं हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे फुल त्याला पॅक केलं आणि आम्ही निघताना त्याच्यासाठी वेलनेसमधून किंडर जॉय घेतले, जेणेकरून तो शांत बसेल आणि आम्हाला पिक्चर नीट बघता येईल. आणि आम्ही गेलो होतो स्वारगेटच्या केपी मॉलमध्ये. तर तिकडे जस्ट गाडी वगैरे पार्किंग केली आणि आम्ही एंटर केल्यानंतर ना तिकडे खूप छान जलपरीचं डेकोरेशन केलं होतं. तर मग ते आम्ही पिल्लूला दाखवायला घेऊन गेलो, त्याला फिश वगैरे काउंट करायला लावले आणि त्यानंतर आम्ही PVRकडे गेलो. मी एकटीच अशी व्यक्ती असेल की जिने अजून धुरंधरचा चॅप्टर 1 नाही पाहिला, पण डायरेक्ट 2 बघायला चालली आहे. बट हरकत नाही, मी 1 पण लवकरच बघेल. आणि तिथं गेल्यावर मला आठवलं की यार, मी पिल्लूच्या पाण्याची बॉटल घरीच विसरली आणि तो नुसता पाणी पाणी करत होता. मग मी तिथे पाणी घ्यायला गेले, तर आपली 10 रुपयांची बॉटल असते ना पाण्याची, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी असेल बॉटल, तर ती 65 रुपीजला होती तिकडं. मला प्रश्नच पडला की या पाण्यात नक्की असं काय आहे. आणि मग ते पाणी घेतलं आणि मग त्याला प्यायला दिलं. आणि आम्ही रात्री गेलो होतो पिक्चर बघायला. रात्री 11चा शो होता, 11 ते 2चा शो होता. मग त्यानंतर आम्ही पिक्चर वगैरे बघितला. पिक्चर खूप भारी होता, मला खूप आवडला. टू टू इतका भारी आहे, तर 1 पण भारीच असेल. तर आमच्या बाळाने आम्हाला एकदम व्यवस्थित पिक्चर बघू दिला आणि तो सुद्धा खूप छान बघत होता पिक्चर. मला खूप कौतुक वाटत होतं त्याचं. आणि त्यानंतर त्याच्या अगोदर त्याची झोप पण झाली. फक्त पिक्चर संपायच्या थोडंसं अगोदर तो उठला होता. तर असा गेला माझा सॅटर्डेचा मूवी डे. तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग? आणि तुम्ही पाहिले का धुरंधरचे दोन्ही चॅप्टर? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.